नमस्कार, मी आहे आदिती पाटील आणि मी आजचा व्हिडिओ बनवत आहे एज शेमिंग बद्दल. जे लोक एज शेमिंग करतात आणि ज्यांचं एज शेमिंग केलं जातं या दोन्ही प्रकारच्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे. फ्रस्ट्रेटेड पीपल ट्राय टू फ्रस्ट्रेट अदर पीपल, वुंडेड पीपल ट्राय टू वुंड अदर पीपल. जे लोक स्वतः फ्रस्ट्रेटेड आहेत ते दुसऱ्यांना फ्रस्ट्रेट करायला बघतात. जे लोक आज एज शेमिंग करत आहेत ज्या लोकांचं, ते जेव्हा स्वतः त्यांचं एजिंग होणार आहे ना, जेव्हा त्यांचं स्वतःचं वय होईल तेव्हा ते सगळ्यात जास्त राग द्वेष स्वतःचा करणार आहे. दे आर गोइंग टू हेट देमसेल्फ. ते स्वतःचा खूप राग करणार आहे, तिरस्कार करणार आहे स्वतःचा. कारण एजिंगचा तिरस्कार करतात ते तुमचा तिरस्कार नाही करत आहे, एजिंगच्या प्रोसेसचा ते तिरस्कार करतात. आणि त्यांचं स्वतःचं पण एजिंग होणार आहे, कधीतरी त्यांचं स्वतःचं वय होणार आहे आणि जेव्हा ते होईल तेव्हा ते सगळ्यात जास्त तिरस्कार स्वतःचा करणार आहे. अशा लोकांची कीव करणं हेच आपण करू शकतो. त्यांना जस्टिफिकेशन देण्यापेक्षा, त्यांना एक्सप्लेन करण्यापेक्षा त्यांच्यावरती कीव करणं हेच आपण करू शकतो. सोडून द्यायचंय. ज्यांचं एज शेमिंग केलं जातंय त्यांनी हे लक्षात घ्यायचंय, पॉझिटिव्ह सेल्फ टॉक करायचंय, स्वतःशी बोलायचंय की ग्रेइंग ऑफ हेअर, या ज्या काही साईन्स आहे एजिंगच्या, रिंकल्स, लाईन्स ज्या येत आहे, या विजडमच्या साईन्स आहे. तुम्ही आयुष्यात इव्हॉल्व्ह होत आहेत, तुमचा उद्धार होत आहे आणि म्हणून तुमचे केस पांढरे होत आहेत, म्हणून तुम्हाला लाईन्स, रिंकल्स, तुमच्या स्किनवरती ज्या लाईन्स येत आहेत, ह्या सगळ्या तुमच्यामध्ये असणाऱ्या अनुभवाच्या लाईन्स आहेत. असं समजून आपण इव्हॉल्व्ह होत आहोत आणि अशा प्रकारे पॉझिटिव्हली आपलं वय होतंय, आपलं एजिंग होतंय, याला आपण पॉझिटिव्हली घ्यायचं आहे. आणि तुम्ही जर पाहिलं, ऑब्झर्व केलं जगामध्ये लोकांना, तर तुम्हाला असं कळेल की आयुष्याच्या प्रत्येक फेजमध्ये, आयुष्याच्या प्रत्येक वयामध्ये, एजमध्ये व्यक्ती सुंदर दिसू शकतो. म्हणजे काही लोक म्हातारे असून सुद्धा खूप क्यूट दिसतात, खूप सुंदर दिसतात. हे तुम्ही ऑब्झर्व कराल. आणि आपण स्वतःवर किती प्रेम करतो यावर ते अवलंबून असतं. तर पॉझिटिव्ह सेल्फ टॉक केल्याने, स्वतःवर प्रेम केल्याने तुम्ही सुंदर दिसता. तुमच्या डोळ्यामध्ये एक वेगळा स्पार्क, वेगळीच चमक येते जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करतात, जेव्हा तुम्हाला स्वतःची किंमत माहीत असते, जेव्हा तुमची स्वतःच्या मनात असलेली स्वतःची प्रतिमा चांगली असते, तेव्हा तुमच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असते. आणि ती चमक तुमच्या डोळ्यात येईल जेव्हा तुम्ही स्वतःवर पूर्णपणे प्रेम कराल. तुमचं एजिंग असो, तुमचं वय वाढत असो, तुमचं वय काहीही असो, तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक फेजमध्ये, प्रत्येक एजमध्ये तुम्ही सुंदर दिसू शकता जर तुम्ही स्वतःवर प्रेम केलं, जर तुमची स्वतःची प्रतिमा चांगली असेल. तर पॉझिटिव्ह सेल्फ टॉक करा, आरशात बघा, स्वतःच्या डोळ्यात बघा आणि स्वतःला सांगा, आय लव्ह यू, आय नो हू यू आर, आय हॅव सीन युअर जर्नी सो क्लोजली. मला माहितीये तू कोण आहे, तुझ्या आयुष्याचा प्रवास मी जवळून पाहिलेला आहे, मला माहितीये तू काय सॅक्रिफाईस केलंय, काय कॉम्प्रोमाइज केलंय. कोण लोक काय म्हणतात आहे, त्यांच्या ओपिनियन्स, त्यांच्या मतांना महत्वच राहत नाही. जेव्हा तुम्ही स्वतःला म्हणतात आय लव्ह यू, आय एम प्राऊड ऑफ यू, मला तुझा अभिमान आहे, मला तुझ्या आयुष्याच्या प्रवासाचा अभिमान आहे, मला तुझा अभिमान आहे, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, आय एम रिअली प्राऊड ऑफ यू, येस, असं जेव्हा तुम्ही स्वतःला मोटिवेट कराल ना, तेव्हा दुसरा कोणी व्यक्ती येऊन तुम्हाला काही म्हणेल तर तुम्हाला फरकच पडणार नाही. तुम्हाला त्याच्यावर हसू येईल, त्याची कीव येईल. एज शेमिंग कोणी करत असेल तर तुम्हाला फरकच पडला नाही पाहिजे. तुम्ही इतकं प्रेम स्वतःवर केलं पाहिजे. आणि जे एज शेमिंग करतात आहे त्यांनी पण हील व्हा, त्यांना तुम्ही माफ तर कराच, पण त्या लोकांनाही ब्लेस करा. मला जेव्हा कोणी त्रास देतं ना, मी त्यांना ब्लेस करते. YPV हिलिंगमध्ये मी हेच शिकले की ब्लेस करत जा. आधी तर आपण फक्त फॉरगिव्हनेस करत होतो, होपोनोपोनोमध्ये फॉरगिव्हनेस किंवा प्रेम प्रॅक्टिस करत होतो. पण YPV हिलिंगमध्ये, योग प्राणविद्या हिलिंगमध्ये आम्हाला हे सांगितलंय की हिरोला हिरो बनण्यासाठी विलनची गरज असते. विलन येतो, त्रास देतो, तेव्हा तुमचा उद्धार होतो, तेव्हा तुम्ही इव्हॉल्व्ह होतात. तुमचे निगेटिव्ह कर्मा, मागच्या जन्माचे निगेटिव्ह कर्मा, त्यांचं क्लिन्झिंग होऊन जातं. जेव्हा एक व्यक्ती तुम्हाला त्रास देतो, तुम्हाला एका त्रासदायक सिच्युएशनमधून जावं लागतं, परिस्थितीतून जावं लागतं, तुम्हाला रडू येतं त्या व्यक्तीमुळे, तेव्हा ऑटोमॅटिक तुमचं कार्मिक क्लिन्झिंग होतं त्या व्यक्तीमुळे. तुमचा उद्धार होतो. विलन्स आर नीडेड. त्याला ब्लेस करा. ब्लेस करायचंय म्हणजे काय करायचंय?
तर तुम्ही रेकी हिलर असाल, प्राणिक हिलर असाल किंवा नसाल हिलर, तरी काय करायचंय, हात अशा प्रकारे जसं ब्लेसिंग पोझिशनमध्ये आपण आपले हात पकडायचे आणि त्या व्यक्तीसाठी आपण चांगलं इच्छा करायची की त्या व्यक्तीचं भलं होऊ दे, त्या व्यक्तीच्या आयुष्यात समृद्धी येऊ दे, त्या व्यक्तीच्या आयुष्यात प्रत्येक एरियामध्ये, त्याच्या लाईफच्या प्रत्येक एरियामध्ये इतकी समृद्धी येऊ दे, त्याच्या सगळ्या इमोशनल मेंटल वुंड्स, त्याच्यातला सगळा जो त्रास आहे, ज्या त्रासामुळे तो दुसऱ्याला वाईट बोलतोय, तो सगळा त्रास निघून जाऊ दे. आणि कल्पना करायची की आपल्या हातातून ना ऊर्जा चालली त्या व्यक्तीला, आपण त्याला आशीर्वाद देतोय, ब्लेस करतोय, या व्यक्तीचं भलं होऊ दे, या व्यक्तीच्या आयुष्यात सगळ्या प्रकारे समृद्धी येऊ दे, त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला यश मिळू दे, इतका आनंदी आणि सुखी होऊ दे त्या व्यक्तीला की त्याला स्वतःच्या या वागण्यावर ना पुढे जाऊन पश्चाताप होईल. तो जे लोकांना हर्ट करतोय, बॉडी शेमिंग किंवा ट्रोलिंग, रोस्टिंग जेही करतोय ना, याचा त्यालाच स्वतःहून पश्चाताप होईल की एक चांगला माणूस जो अजिबात त्याला काहीच वुंड्स नाहीये, फ्रस्ट्रेटेड नाहीये, तो दुसऱ्याला फ्रस्ट्रेट करूच शकत नाही, हर्ट करूच शकत नाही. सो तो जेव्हा परिपूर्ण होईल, त्याला जेव्हा व्होलनेस येईल, त्याच्यामध्ये फील होईल व्होलनेस, प्लीज, हे जेव्हा तो एक्सपिरियन्स करेल, तेव्हा तो हे जे वागलेलं आहे ना फ्रस्ट्रेटिंग, याच्यावर त्याला पश्चाताप होईल. तो याबद्दल माफी स्वतःहून मागेल, मनातल्या मनात मागेल किंवा समोर येऊन तुमची माफी मागेल त्याच्या या वागण्याबद्दल. तर आपण अशा प्रकारे ब्लेस केल्याने जे कार्मिक अकाउंट आहे आपलं त्याच्याबरोबरचं, ते न्यूट्रलाइज होतं, ते कट होतं. पुढच्या जन्मात परत भेटून रिवेंज गेम, तू माझ्याशी असा वागला, मी तुझ्याशी तसं वागणार, मी तुझ्याशी असं तुम्ही करू नका. तू मला असं म्हणालास ना, आता बघ मी काय करतो, आता बघ मी काय करते, असं करण्यापेक्षा जस्ट ब्लेस, आशीर्वाद द्या त्या व्यक्तींना, सोडा. तुम्ही PhD लेवलला आहात, तो व्यक्ती बालवाडीत आहे, त्याला बोलून काहीच उपयोग नाही आहे. तो त्याची बुद्धी, तुमची बुद्धी किंवा त्याची आध्यात्मिक प्रगती, तुमची आध्यात्मिक प्रगती लेवलच वेगळी आहे. सो तुम्ही सरळ ब्लेस करा आणि मूर्ख व्यक्तीला, हो तू बरोबर आहे, व्हेरी गुड, व्हेरी ट्रू, यू आर राईट, यू आर ऑलवेज राईट, असं म्हणा, सोडून द्या. ओके. सो तुम्हाला हे सगळं मी जे शिकवलंय, सांगितलंय, हे जर पटलं असेल तर लाईक करा माझ्या व्हिडिओला, सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला. जर तुम्हाला क्वेरीज, सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.